जय शिवराय शेतकरी मित्रांनो। या वर्षी शेतकऱ्यांची एक तर सरकारनं तर हाणली पण निसर्गानं हाणली आणि यामध्ये कसं कसं नुकसान झालंय तर मित्रांनो लक्षात घ्या। आता जे नुकसान होतंय अतिवृष्टीमध्ये यामध्ये किती नुकसान भरपाई मिळणार आहे आणि जे पीक विम्याच्या माध्यमातून मिळत होतं तर ते किती होतं आणि आपण जो खर्च करतो शेतीसाठी ज्या निविष्ठा टाकतो तर ते किती आहेत। म्हणजे आपलं जे काही शेतीसाठी आपण खर्च केलाय ते तरी या अतिवृष्टीच्या अनुदानातून भेटतो का आणि ते पण केव्हा भेटन काही सांगता येत नाही। त्याचा सर्वे होईल, पाहणी होईल आणि त्याच्यानंतर कधी भेटन याचा काही भरोसा नाही। शासनाचे निर्णय येत राहतात मात्र भरपाई जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात पडत नाही तोपर्यंत खरं नाही। आणि त्यातली त्यात या अगोदर मर्यादा 3 हेक्टरची होती। जिरायतीसाठी 8,500 रुपये पहिले भेटत होते, नंतर शिंदे सरकार आलं त्यांनी 13,500 रुपये केले आणि आता पुन्हा हे सरकार बदलल्याच्या नंतर मर्यादा सुद्धा 2 हेक्टरवर आली आणि 8,500 रुपये हेक्टरीच केलेत। आता एक लक्षात घ्या, तुमचा 2.5 एकरला किती खर्च होतो म्हणजे बियाण्याचा असेल, खताचा असेल, मेहनतीचा असेल, असा सगळा खर्च लावा आणि कमेंट मध्ये सांगा खर्च किती होतो आणि अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं म्हणून मदत किती मिळणार आहे। 8,500 रुपये। आणि यावर्षी आता सध्या पाऊस चालू आहे, सध्या अतिवृष्टीमध्ये एवढं नुकसान व्हायलंय की जालना जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, नद्या अशा भरून फुटलेले आहेत। म्हणजे शेतामध्ये पीक काहीच दिसत नाही, नुसतं पाणी। कालची परिस्थिती अशी होती की गंगेचं पाणी पूर्ण असं फुटलेली होती, सगळ्या शेतांनाच पाणी होतं। मग त्या पिकाला काय येणार आहे? मग 8,500 रुपयात ही नुकसान भरपाई मिळणार आहे का? आणि त्यामध्ये जे पीक विमा महत्वाचं कवच होतं त्या पीक विम्यामध्ये हे ट्रिगर सगळे हटवलेले आहेत, त्या माध्यमातून कसं तरी नुकसान भरपाई मिळत होती। आता काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल त्याला वाटत असेल की आपल्याला या नुकसान भरपाईतून आता जे झालेली आहे या माध्यमातून पीक विमा मिळेल। पण मित्रांनो, ज्या वेळेस तुमचा पीक कापणी अहवाल येईल आणि त्या अहवालात जर तुमच्या उंबरठा उत्पादनात घट झाली तरच पीक विमा मिळेल। आणि आता हे उंबरठा उत्पादन काढणारे हे गंगेच्या काठाला जाणार आहेत का? अजिबात नाही। हे रोडच्या कडीला तिथं कधीच पूर येत नाही, त्या ठिकाणी उंबरठा उत्पादन काढतील आणि तिथं नुकसान दिसणार नाही आणि मग शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही। म्हणून महत्वाचं मला सांगायचंय की शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस हे ट्रिगर हटवले होते त्यावेळेस शेतकऱ्यांनी या गोष्टीसाठी पुढाकार घेणं गरजेचं होतं। शेतकऱ्यांनी आंदोलन करणं गरजेचं होतं की हे जे पीक विम्याचे ट्रिगर होते हेच खरे शेतकऱ्याची मदत होती। कारण एक लक्षात घ्या, शेतीमाल जरी आला तरी त्या शेतीमालावर बंधन कोणाचं आहे? सरकारचं आहे। तुमच्या सोयाबीनचा भाव वाढायला की लगेच तेल आयात होती, भाव खाली। म्हणजे किती वर्ष झालं बरं 4,000त सोयाबीन आहे। आता तुम्ही सोयाबीन विकत असाल, किती वर्ष झाले 4,000च्या वर भाव जायला तयार नाही। म्हणून हे अशा प्रकारे दोन्हीकडूनही शेतकऱ्याचं नुकसान झाले। एकतर नैसर्गिक नुकसान झाले, त्यानंतर पीक विम्याच्या माध्यमातून जी मदत मिळत होती तीही मिळणार नाही आणि उंबरठा उत्पादन तर तुम्हाला माहिती आहे कसं निघत असते। म्हणून हे शेतकऱ्यांचं नुकसान कधीही न भरून येणार आहे। त्यामुळे अजूनही जागृत व्हा मित्रांनो। आणि या पीक विम्यासाठी आता हे खरीप तर गेलाय, मात्र रब्बीसाठी जे काही पहिले ट्रिगर होते ते लागू करण्यासाठी पुढे यावं आणि शेतकऱ्यांनी ही मागणी करावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।